माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त वात्सल्य वृद्धाश्रम नाशिक येथे वंचित बहुजन युवा आघाडी भगूरतर्फे वृद्धाश्रमातील सर्व महिलांना साड्यांचं वाटप करून माता रमाई जयंती साजरी करण्यात आली। तरी संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडी युवा शहर प्रमुख केतन आनंद सोनवणे यांनी केले। कार्यक्रमाप्रसंगी बालीभाई पात्रे, कुणाल गायकवाड, मेहुल साळवे, सुमित चंद्रमोरे, तुषार भवार, प्रफुल्ल सोनवणे, सतीश पवार, आशिष चंद्रमोर, किरण सोनकांबळे, तेजस बागुल, काजल तेलोरे, तनिषा जाधव, श्वेता जगताप, धनश्री साळवे, श्वेता तेलोरे, श्रद्धा जगताप सर्व उपस्थित होते। यावेळी केतन सोनवणे यांनी माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त वृद्धाश्रमातील व्यवस्थापक यांचे आभार मानले। यावेळी केतन सोनवणे तमाम भारतीयांना रमाई जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। म्हणजे जे रमाईचे विचार तुमच्या मनात आहे हे तुम्ही सिद्ध करून दाखवता। असे तुमचे विचार सदृढ राहो हीच आम्ही परमेश्वराजवळ फेब्रुवारी 1858 रोजी दाहोद जवळच्या वनगावात झाला। त्यांच्याकडे 18 वर्ष गायलं, कधी 2 वेळचे पोटभर जेवणही मिळाले नाही। अशा परिस्थितीत त्यांच्या आईवडील त्यांना सोडून गेलेले। रमाबाई लहान असताना त्यांच्या आईवडील त्यांना सोडून गेलेले। 2 भावांची जबाबदारी त्यांच्यावर आली, परंतु त्यांचे मामा त्यांना मुलगा बघू लागले। एवढे बोलून माझे 2 शब्द संपवले। आपल्या सर्व वृद्धांना मी पुनश्च एकदा माता रमाई जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देतो। आणि आपण जो काही कार्यक्रम करण्याची आम्हाला परवानगी दिली आणि जे सहकार्य केलं त्यांचे आमच्या संपूर्ण वंचित बहुजन आघाडी भगूर शहरातर्फे आपले मी मनापासून आभार मानतो। धन्यवाद। स्टार न्यूज साठी प्रतिनिधी भास्कर साळवे, भगूर।